हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि आपल्या पल्लवी क्रिएटिव्ह सोलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे. आणि आज जसं थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की आज आपण आपल्या भातुकलीची कंप्लीट टूर करणार आहोत आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही काही जे मायन्यूट डिटेल्स आहेत ते पण सांगणार आहे. आणि त्याचबरोबर मी अजून काय काय ॲड करू शकते हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. आणि तर लवकरच आपण सुरुवात करूयात आपल्या कंप्लीट टूर ऑफ भातुकली हाऊसची किंवा बंगल्याची म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे, तर सुरू करूया कंप्लीट बंगल्याचा टूर, जो बाहेरून असा दिसतोय. पण त्याच्यामध्ये मी सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहेत की आपण कशा पद्धतीने एक एक गोष्ट बनवलेली आहे. तर ह्या भातुकलीला मला ऑलमोस्ट आय थिंक सो मी रमत गमत आय थिंक 1-1.5 महिना झाला असेल मी करते. आणि त्याच्यात पहिलं जे आपलं हे आहे तुळशी वृंदावन. तर तुळशी वृंदावन मी हे मातीचं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये क्लेनी आणि प्लास्टिकची पानांनी त्याला तुळशीचं रूप दिलेलं आहे. शिवाय हा जो आहे हा एक घड्याळाचा बॉक्स आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे तुळशीचं वृंदावन आपण बनवलेलं आहे. तर आपण आता सुरुवात करूया या बाहेरची जी आपली बॅकयार्ड जे आपण केलेलं आहे त्या हिशोबाने. तर बॅकयार्डमध्ये तुम्ही जर का बघू शकता की ह्या बॉक्सला मी तिकडे खिडकी केलेली आहे जी ट्रान्सपरंट आहे, ज्याच्यासाठी मी प्लास्टिक शीट वापरलेलं आहे. आणखीन इकडे विहीर आहे ज्याच्यामध्ये आपण पाणी खरंच स्टोअर करू शकतो. ह्याच्यामध्ये मी ऑलमोस्ट बघा पाणी, तर हे जे आहे ते मी आपल्या श्रीखंडाच्या डब्याने केलेलं आहे. आणि त्याचबरोबर मी कार्डबोर्ड आणि ह्याच्याबरोबर हे आपलं जे केकचं जे खालचा बेस आहे तो वापरलेला आहे. तर हे बघू शकता तुम्ही, हा दगड बनवलेला आहे, हे पुठ्ठ्याचा आहे आणि त्याच्यावर आपण क्लेनी कोटिंग केलेलं आहे. ही बादली जी आहे ही खरी भातुकलीमधली खेळणीमधली आहे. आणि त्याच्याचबरोबर आपण इथं बघू शकता ही जी आहे छोटंसं आपलं व्हीलचं पॅकेट आहे जे एक्झॅक्टली कोटिंग करू शकतो आपण आणि हे भिजलं तरी लवकर खराब होणार नाही. त्याचबरोबर आपण हे बनवलेलं आहे घासायचा ब्रश. आणि त्याचबरोबर छोटी छोटी गोष्टींवर मी फोकस केलेला आहे. तर हे बघू शकता तुम्ही, एकाच ह्याच्यामध्ये ट्रेमध्ये जसे नॉर्मली ठेवतात भांड्याचा गॉज आणि त्याच्याबरोबर साबण आणि ते ट्रे आहे त्याच्यामध्ये कपड्यांचं पण साबण आहे. तर इथे मी बनवलेलं आहे हे आहे गंगाळासारखंच बनवायचा प्रयत्न केला आहे मी छोटंसा. आणि हे बनवलं आपण क्लेनी आणि आतमध्ये जे आहे ते याकूटचं जे वरचा पार्ट आहे त्याच्याने मी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर मग केलेलं आहे. हे ओरिजिनल भातुकली आहे जी मी पुण्यातल्या ह्याच्यामध्ये तुळशीबाई बागेतून मी घेऊन आलेली आहे. तर हे अशा पद्धतीने आहे. इथे बघा एक छोटंसं पाट आहे ज्याच्यावर आपण बसून कपडे धुणार आहोत आणि भांडी घासणार आहोत. तर त्याच्याचबरोबर तुम्ही जर का बघाल इथे मी कपडे वाळत घालण्यासाठी एक स्टँड केलेला आहे आणि ते मी आपल्या स्टिक्सने केलेलं आहे. त्याच्यावर दोरी आणि खाली कार्डबोर्डचा पुठ्ठ्याने त्याला रुतलेला आहे. अशा पद्धतीने आपलं हे आउटसाईडचा जे भाग आहे, हा वरचा जो पत्रा आहे हा कार्डबोर्ड आहे कम्प्लिटली आणि त्याला आपण शेड्सनी कलर केलेला आहे. तर अशा पद्धतीने आता हे इथे बघितलं तर तुम्ही हे ट्रायंगल बघाल आणि त्याच्यामध्ये आपण एक दिवा ठेवलेला आहे छोटासा. आणि मग इथे आपली आहे चिमुकली. आणि चिमुकलीचं नाव अजून मी ठरवलेलं नाही आहे, पण तुम्ही सांगा काय नाव ठेवू शकता आपण तिचं. तिच्याचबरोबर तिचा एक डॉगी आहे, तो कुत्रा जो आहे मी क्लेनी केलेला आहे. हे छोटेसे स्लीपर्स बनवलेले आहेत तिच्यासाठी. आणि डॉगला आपण एक चेनसुद्धा लावलेली आहे. आणि तिथे बसलेली आहे चेअर प्लास्टिकची आहे. डॉल प्लास्टिकची जी होती नॉर्मली जी मिळते त्याला आपण मेकओव्हर केलेला आहे. आणि इथे दोरीच्या उड्या आणि बॉल असं क्लेनी बनवलेलं आहे. याचे रील्स मी ऑलरेडी शेअर केलेले आहेत. इथे आता तुम्ही बघू शकता इथे आहे एक मोठं असं चाक जे आपण म्हणू शकतो बैलगाडीचं चाक आहे. आणि त्याच्याच इथे कोंबड्या आणि त्याची पिल्लं, म्हणजे कोंबडीची छोटी छोटी पिल्लं आणि एक कोंबडा असा दाखवलेला आहे. तो पण पूर्णपणे क्लेनी केलेला आहे. जर का तुम्ही बघितलं त्याला शाईन आहे तर त्याला आपण वॉर्निशनी
कोटिंग केलेलं आहे की म्हणजे चांगलं राहील म्हणून ते. आणि मग इथेच तुम्ही बघितलं तर इथे एक अशी छोटीशी खिडकी बनवलेली आहे आणि नकाशी बनवलेली आहे साईडने. आपण इथे आहे बैलगाडी आपली जी मूविंग आहे, ज्याला खरंच आपण हलवू शकतो अशा पद्धतीने आपली बैलगाडी आहे. आणि इथे आपण एक आहे झाड आहे, खाली गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि तिथेच अगरबत्ती स्टँड, फुलं आणि सगळी गोष्टी इथं छानपैकी दिसतात. तर आता आपण हे असं ह्याच्यासाठी वरचा भाग बनवलेला आहे रिसेंटमध्ये. तर हे जे मी आहे ते असं स्लॅब टाकून आता इथे आपण एक टेरेससारखं बनवणार आहोत. आणि त्याचबरोबर आता इथे बघितलं तर तोरण आहे छानपैकी, शुभ लाभ लिहिलेला आहे दरवाजावर. आणि आता आपण उंबरठ्याच्या आधी जाताना बघतोय तिकडे एक डोअरमॅट आहे आणि उंबरठ्यावर आपण छानपैकी लक्ष्मी पावलं आणि कमळची डिझाईन बनवलेली आहे. आणि आता आपण प्रवेश करणार आहोत आपल्या घरामध्ये. आतमध्ये एंट्री करत आहोत आणि हे आपलं घरातलं किचन आहे. प्रथम इथे तुम्ही बघू शकता की खिडकी जी मी बाहेर बोलले होते ती आहे. आणि इथे आपण छोटंसं लँटेन बनवलेलं आहे. इथे पितळाची डबे ठेवलेले आहेत, रॅक बनवलेला आहे आणि भांडीसुद्धा आहेत. तशाच पद्धतीने एक शेल्फ बनवलेला आहे आपल्या बॉक्सेसने. आणि अशा पद्धतीने आपण भांडी रचलेली आहे. इथे एक चूल आहे, चुलीवर एका साईडला कढई आहे आणि एका साईडला तवा, आणि त्याच्यासाठी आपण भांडी कुंडी वापरलेली आहे. तेचबरोबर इथे जर का तुम्ही पाहिलं तर इथे सुद्धा एक शेल्फ बनवलेला आहे जिथे पिंप ठेवलेलं आहे एक. आणि त्याचबरोबर बाजूला आपण झाडू आहे आपला आणि डबे, पातेली, कळशी, पाण्याची स्टोव आहे. आणि इथे आपण पद्धतीने बघू शकतो इथे एका सूपमध्ये आपण सगळ्या पद्धतीच्या भाज्या ज्या आपण मार्केटमधून आणल्या त्या अशा ठेवलेल्या आहेत. आणि तिथे एक मसाल्याचा डब्बा आहे, मसाल्याचे डबे, पॅकेट्स आणि इथं बॅग्स आहे. इथे एक छोटंसं टिपॉय बनवलेलं आहे, त्याच्यावर मी रेडिओ बनवलेला आहे. इथे हे जुन्या स्टाईलमध्ये मध्ये असं पिंप असायचं तशा पद्धतीने प्रयोग केला आणि एक वही पुस्तक बनवलेली आहे. आणि इथे देवघरासारखं एक कलश आणि तिथे पूजा करण्यासाठी सामग्री ठेवलेली आहे. त्याचबरोबर जर का तुम्ही वर बघितलं तर इथे काल निर्णयाने आपले मराठी कॅलेंडर म्हणू शकतो, चैत्र वैशाख आपले जे महिने आहेत त्याचं एक कॅलेंडर आहे. इथे आरसा आणि त्याचबरोबर तेलाची एक बुदली लावलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता एक छोटंसं घड्याळ बनवलेलं आहे. आणि आता तुम्ही इकडनं बघू शकाल तर इथे आपण जी खिडकी आहे त्या पद्धतीने आणि त्याच्यावर पण छोटे छोटे दिवे लावलेले आहेत. अशा पद्धतीने आपलं घर जे आहे हे पूर्ण आपली एक अशी टूर झालेली आहे. तर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कळवा आणि मला सांगायला विसरू नका की ह्याच्यामध्ये मी अजून काय काय ॲड करू शकते. तोपर्यंत स्टे कनेक्टेड.